कसं वाटतंय मग मंडळी आहे आपला पाळी? हॅलो गाईज, आज आम्ही जाणार आहोत महालक्ष्मीच्या यात्रेला आणि आपल्यासोबत एक फॅमिली सुद्धा येणार आहे. तर बघूयात पुढे. हॅलो गाईज, आता जस्ट मी गाडीमध्ये आहे आणि आता 3-4 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही महालक्ष्मी येथे पोहोचणार आहे. तुम्हाला मी डोंगर दाखवतो आहे, ते डोंगर आहे. गाईज, आता सगळ्या गाड्या आमच्या 3 आहेत तर तुम्हाला दाखवतो. इकडे आहेत आता. हॅलो गाईज, आता आपण पोहोचलेलो आहोत महालक्ष्मीमध्ये आणि ही मंडळी सगळे आता ब्रिजच्या ते बाजून जाणार आहे. तिकडेच पाळणे आहेत तर बघूयात ब्रिजच्या त्या बाजून जाऊन. आता इथे भुजिंग काकांनी भुजिंग तयार केलेली आहे. काका, भुजिंग तयार करून तुम्हाला कसं वाटलं? एकदम बरं वाटतं भाऊ, घाम पसीना एक करतो. तर हॅलो गाईज, आता आपण मंदिराच्या बाहेर आहे कारण आपल्याला दर्शन घ्यायला एंट्री नाही मिळणार, म्हणून इथून दर्शन घेतायचे. तर नंतर आम्हाला भेटले हे बाबा, हे बघू शकता कसे त्यांचा अवतार आहे. हे बाबा फिरत होते, त्यांना मी हाय करायला लावले. आता मी पाळण्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे, पण एवढी आवाज येत नसेल, मी नंतर तरी वाईस सांगू शकतो. पण आता इथे पाळण्यांपाशी मी पोहोचलेलो आहे. मागे बघू शकता पाळणे आहेत आणि पुढे पण आपल्या पाळण्या आहेत. गेल्या वर्षी माझे भाऊ मिळलेले आहेत आणि हा इथे लाडू आहे. मला आता गांधीजी मिळलेले आहेत आणि हा इथे आपला गांधीजी भाऊ बसलेला आहे. कसं वाटतंय मग मंडळी आहे का आपला पाळी? चीज है जो बच्चों को डरा रही है। एक काम करता हूँ, आंख बंद कर लेता हूँ, जो होगा देखा जाएगा। राम 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 राम। क्यों, क्या हुआ? तुमचा भाऊ डायरेक्ट टॉपला बसलाय बघा, टॉपला डायरेक्ट डायरेक्ट टॉपचा विषय ना भाई.
This is the end. याच्यात जिरली मग का आलो ट्रेन मध्ये बसायला. ही बघा कशी ट्रेन जाते. आता फिरून वगैरे आपण आलेला आहे. आता आम्ही वृंदावन हॉटेलमध्ये आलेलो आहेत आणि इकडे सगळी पब्लिक आहे. सगळी पब्लिक इथे बसलेली आहे. ऑर्डर दिलेली आहे. एकदम बेड बीड आहे तिकडे. हॉटेलचं नाव आहे वृंदावन. गाईज आता आपण पोहोचलेलो आहेत आपल्या लोकेशनवरती आणि हा इथे आपला इकडे सगळी पब्लिक आहे. तर आता थोड्याच वेळात आपण जेवणार आहेत. हा ताई इकडे मंडळी सगळी जेवायला बसलेली आहे. आगे झाली आता पाण्यात बुडायला काय